दोन दोन गाडी घेतली तर. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? गाडी खेळत तर मी तुला दोन दोन गाडी घेतलाय. तू खेळती का? सायकल खेळती का तुझी? कालच खेळली फक्त. तर आज आमची पिऊ दीदी स्कूलला गेली होती. पिऊ दीदी म्हणे मला तिच्या पप्पांना, पप्पा माझं नाक कोंडलंय, मला शाळेत नाही जायचं आहे ना. तरी पप्पांनी बळच नेलं तिला शाळेत. स्कूलला जाताना रडत होती, पण मग आल्यानंतर तिला काय दिलं टीचरनी? पिऊ दीदीला काय दिलं आमच्या आज? पिऊनी मग ब्रश केला. आज करून दाखवला का टीचरला ब्रश? आणि काय म्हटलं टीचर? ब्रश पण धुवून या असं म्हटल्या. आणि तू केला का ब्रश? हा. बाकीचे मुलं रडत होते का ब्रश करताना? कोलगेट पण दिलतं का? पिऊला पिंक कलरचा ब्रश दिलाय तिच्या टीचरने. तू म्हटली का टीचरला मला पिंक कलरचा ब्रश द्या? आणि आज पिऊचे पप्पा तिला घ्यायला आले होते तिकडून. आज मी नव्हते गेले तिला आणायला. मला कंटाळा आला होता. मी म्हटलं जाऊ दे आता पिऊच्या पप्पांनाच पाठवूया. पप्पा तिचे तिथंच थांबले होते माहिती का, स्कूलच्या बाहेर. पप्पा तुझे ते म्हणे जाऊ दे, पिऊ दिदी म्हणते पप्पा तुम्ही बाहेरच थांबा. म्हणजे ड्युटीला पण नाही गेले, बाहेरच थांबले होते तुझं स्कूल संपूपर्यंत. आता उद्या म्हणणार नाही ना त्यांना बाहेरच थांबा? त्यांना यावं लागतं. नाही तर मग घे खाऊन. आमची पिऊ बघा किती पटपट खाती का नाही खात. गाईजला बघू दे खाती का नाही, बघू दे. नाही खात आमची पिऊ बघा. सांगा जरा आमच्या पिऊला काहीतरी जेवण करत जा. आज तिला टिफिनला भाजी पोळी दिली नव्हती, ॲपल दिलं होतं फक्त. नाही तर उद्या भाजी पोळी देई ना मग टिफिनला. इथं आत्ता जेवली नाही पटपट तर काल मस्त पाऊस झालाय. आज वटपौर्णिमा सेलिब्रेशन आहे आमच्या सोसायटीमध्ये. खाली कोण कोण होतं ग तू गेली तेव्हा? प्रिशाचे पप्पा म्हटले पप्पाला कशाला यायचं, मी आणलं असतं ना तिला. आता तुम्हाला ID कार्ड दिले तर आम्हाला पिऊ. हे बघा असे ID कार्ड आहेत. हे ID कार्ड असल्याशिवाय नको दाखवूस. तुझं सगळं दिसतं इथं, कुठलं आहे काय नाही का? नाही असं काही नाही. ते 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 घे ना खाऊन पिऊ दीदी. ती काय सांगते तुम्हाला ऐका आता. काय झालं होतं पिवा? गंधर्व काय म्हणला? माझी आणि दुसऱ्या दोघं भांडणं करायला आले. तू म्हणायचं त्यांना आम्ही दोघांची पण फ्रेंड आहे, भांडणं नका करू. मी सांगितलं होतं मग ते तरी पण ऐकत नव्हते. मग टीचरला म्हणायचं ना, टीचर हे भांडणं करते, त्यांना सांगा आम्ही दोघांची फ्रेंड आहे. टीचर नाही म्हणले? म्हणलं होत्या. टीचर पण म्हणले भांडणं नसते करायचे. मी नाही भांडण करीत. तू सगळ्यांसोबत छान राहते म्हणून सगळ्यांना वाटतं पिऊ आमची फ्रेंड व्हावा, पिऊ माझी फ्रेंड व्हावा, आहे ना? असं तू गुड गर्ल आहे ना माझी बाय. कोणाला मारित नाही, बोलत नाही. पिल्लू बाळू त्याच्या बाजूने बघ खराब येते, नको त्याच्या पुढचंच खा फक्त. व्हेरी गुड. हे काय पेरूच्या मागचा असतो, त्याला पेरू लटकलेला असतो झाडाला. त्याने घे बा. आणि याला घे भाजी भाजी घे याला त्याला पण. आणि व्हिडिओ पण चालू केला होता मम्माने. तर आज आमच्या इथं खूप जोराचा पाऊस सुरू झालाय. आणि पिऊचे पप्पा नेमकंच गेलेत काय आणायला पिऊला. त्यांना म्हटले ते मी खूप आबाळ आलंय जाऊ नका. तर गेले वडापाव आणायला. त्यांना लय खाऊ वाटला होता. आत्ता येतो म्हणे मी. तेव्हा नव्हता एवढा, पण गेल्यानंतर एकदमच आता त्यांना वाटत असन आता पप्पा बरं इथं मम्माचं ऐकलं असतं. आता पप्पा भिजले नसते माझे बिचारे पप्पा. हा ना, भिजले असते ना. आता त्यांना वाटत असं ना आता पिऊच्या मम्माचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं.
बरं झालं पण पाऊस आला. पाऊस नव्हता येत, पूर्ण जून महिना संपला तरी काही पावसाचा पत्ता नव्हता. पाऊस आल्यानंतर जरा उत्साह वाटतो, हे ना ग पिऊ दीदी. हा पाऊस नसले एकदम उदासल्यासारखं वाटतं. सगळीकडे हिरवळ वाटती, मस्त वाटतं फ्रेश पाऊस येऊन गेल्यावर. आता पिऊच्या पप्पांना एक फोन करते, बघते आता काय तिथं थांबले असते ना. कधी येते काय माहिती. मला म्हणे जाताना मला सवय आहे पावसाची, एवढा एवढा पाऊस येईल आता थांबायच्या असतील तिथं. नम 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 नम. तिला काही आज आंघोळ घातली नाही. आमच्या पिऊला सर्दी झाली, त्याच्यामुळे हातपाय तोंडच धुतले आज, नाही ना ग. आता माझं हे बघायला इकडून ये ना तू, तिकडं लाईट नाहीये आज. लाईट गेली आमची. पाऊस सुरू झाला का लगे लाईट. पिऊचा ड्रेस बघा. ये व्हेरी गुड.